हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर 8-10 दिवस झाले मी काही व्हिडिओ शूट करू शकली नाही, कारण माझी तब्येत बरी नव्हती. सारखं बाहेर बाहेर काही कामानिमित्त जाणं झालं, त्याच्यामुळे उन्हामुळे माझी तब्येत बिघडली आणि 8-10 दिवस बरं नव्हतं. त्याच्यामुळे मी घरचे पण काही एवढे व्यवस्थित कामं करू शकली नाही आणि व्हिडिओ पण शूट करू शकली नाही. तर आता खूप दिवसांनी आज व्हिडिओ शूट करत आहे. आता थोडं बरं वाटलं. खूप सारे बाकी घरचे पण कामं बाकी आहेत आणि रोज असे तसेच कामं करून मी आपलं आराम करायची. त्याच्यामुळे आता आज मी थोडं बरं वाटलं म्हणून मी बाकी व्हिडिओ शूट करून बाकीचे कामं करून घेणार आहे. तर चला. तर हा मनी प्लांटचं झाड आहे ना, उन्हामुळे खूप म्हणजे अशी उन्हाची पूर्ण झार येते याच्यावर. तर पूर्ण हे असे पानं वगैरे सुकून गेले उन्हामुळे. तसं पाणी वगैरे तर रोज टाकायची, पण सुकून गेलं ते झाडचं. म्हणून आता मी हे सगळं तोडून घेते आणि याला नवीन पानं वगैरे येतील. तर आता मला पोर्च वगैरे स्वच्छ करायचं आहे, त्याच्यामुळे मी हे सगळे पानं वगैरे तोडून घेते. दारासमोर छान वाटत नाही ना असं. आणि हा पण झाड सुकून गेलेला आहे, याचे पण पानं तोडून घेते. आणि हा कढीपत्ता किती छान झालेला आहे. कढीपत्त्याला ऊनच लागते वाटते, म्हणून कढीपत्ता जास्त असा सुकत नाही. आणि कढीपत्त्याची पानं. आणि हा पिंपळाचं झाड आहे, याचे पण पानं छान टवटवीत आहेत, हे बघा. आणि हा पण झाड थोडा सुकल्यासारखा होत आहे, तर याचे पण पानं काढून टाकते. तर आता मी पूर्ण हे मनी प्लांटचे पानं सुकलेले काढून घेतले पूर्ण. आता याला नवीन पानं येतील. आणि एवढा सारा कचरा निघाला आहे. तर आता झाडं वगैरे तोडून झाले आणि आता मी कपडे वगैरे मशीनमध्ये टाकून घेत आहे. तर हे कपडे असे धुवून घेते, त्याच्यानंतर मग समोरचे कामं वगैरे करते. आणि भरपूर कपडे गोळा झालेले होते, तर हे असे कपडे मशीनमध्ये टाकून घेते आणि आता मशीन लावून घेणार आहे. तर भरपूर कामं आज करायचे होते मला. झाडं पण तोडायचे होते आणि मला समोरचे पण भरपूर कामं करायचे होते. बघा, मी सुमेच्या डब्यावर कोंड्याची भाजी पोळी बनवलेली आहे. तर आता मी माझ्यासाठी काही दुसरा स्वयंपाक करणार नाही.
जे भाजी पोळी आहे आणि रात्रीची थोडी खिचडी आहे तेच खाऊन घेणार आहे. आता असं झालं आहे की कधी एकदा पाऊस पडते, कारण ह्या उन्हाच्या थोडे जरी कामं केले तरी एवढी तहान लागते का थंड थंड पाणी प्यायची इच्छा होते. म्हणून असं वाटते का कधी एकदा हा पाऊस पडेल आणि वातावरण थंड होईल असं होऊन गेलेलं आहे. कारण थोडंसं काम करून पाणीच प्यावं वाटते मग. तर आता बाहेरचे कामं झाले, पोरचे वगैरे धुवून झाला आहे. आता रांगोळी वगैरे टाकायची आहे, पण थोडंसं मी ब्रेक घेतलेला आहे. आता मी म्हटलं थोडे काल सुमेधनी जांभूळ आणले, जांभूळ खाऊन घेते म्हटलं थोडे. सुमेधच्या बरोबर माझा नाश्ता होऊन गेला. त्याच्याबरोबर मी प्लेन ओट्स बनवले होते आज नाश्त्याला, तर त्याच्यासोबतच मी नाश्ता करून घेतला. आणि आता थोडा ब्रेक घेऊन आता हे जांभूळ वगैरे खाऊन घेते. तर या तुम्ही पण जांभूळ खायला. पण आताचे जांभूळ एवढे गोड नाही. जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हाच जांभूळला छान गोड चव येईल, पण आता हे एवढे गोड नाही आहे जांभूळ. तर ताईंना आता मी ड्रेसिंग टेबल पण थोडा स्वच्छ करून घेते. कसं सामान वगैरे विस्कटलेलं आहे. हा सुमेधच्या पप्पाचा आणि माझा फोटो आहे बघा, इथं ठेवलेला आहे. हा सुमेधचे पप्पा आणि मी आहे. आणि हा विस्कटलेला माझा असा ड्रेसिंग टेबल आहे. आता धूळ पण थोडी झालेली आहे, तर आता पूर्ण हा व्यवस्थित करते. हे बघा ड्रेसिंगचं सामान थोडं दुरून दाखवते आता. बघा अशा प्रकारे. तर आता मी हा पूर्ण ड्रेसिंग स्वच्छ करून घेणार आहे आणि व्यवस्थित लावून घेणार आहे, कारण खूप विस्कटलेला आहे. धूळ पण झालेली आहे. थोडं माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी तेवढं काही लक्ष देऊ शकले नाही.
तर अशा प्रकारे मी पूर्ण ड्रेसिंग टेबल स्वच्छ करून घेतला. असं छान चमकून राहिला आता बघा. छान सगळ्या वस्तू लावून घेतल्या व्यवस्थित बघा. तर ताईनं अशा प्रकारे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे मी बघा. तर ताईनं हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या आधीच्या व्हिडिओला माझ्या ताईंनी लाईक केले आणि नवीन ताईंनी सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि असंच तुम्ही लाईक करत जा आणि माझ्या चॅनलला नवीन ताईंनी सबस्क्राईब करत जा. तर आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.